ज्या पुण्याचं आपण गेल्या काही वर्षांपासून एक दाखले देत असतो, विद्येचा माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये ज्या पुण्याचे दाखले सुसंस्कृत शहर असं दिले जातात आणि त्याच पुण्यामध्ये आता मद्यपींचा हैदोस आणि गुन्हेगारीचा कहर पाहायला मिळतोय। कोरेगाव पार्क असलेल्या उच्चभ्रू परिसरामध्ये एक पब निर्माण होतो। त्या पब बाहेर हे मद्यपी राडा घालतात आणि तिथल्या सामाजिक शांततेचा हा भंग केला जातो। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये आता आवाज सुद्धा उठवलेला आहे आणि याच संदर्भामध्ये आता आपण बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी आवाज उठवला गौरी पिंगळे त्या सुद्धा आपल्या सोबत असणार आहे। मी सर्वप्रथम रुपालीताई तुमच्याकडे येतोय। ज्या पुण्याचे दाखले आपण येत्या काही काळामध्ये अतिशय सुसंस्कृत शहर आणि स्पार्क म्हणजे सुरक्षेच्या बाबतीमध्ये पुणे शहराचं नाव अतिशय अग्रक्रमाने घेतलं जात होतं, विद्येचं माहेरघर असं समजलं जात होतं। आज त्याच पुण्याचं नाव हे खराब होतंय। कसं बघायचं आता या सगळ्या प्रश्नाकडे? मुळामध्ये ही वास्तवता आहे की पुण्याचं नाव खराब होतंय, पण ते कुणामुळे होतंय तेही पाहणं गरजेचं आहे। पुण्यातली कायदा सुव्यवस्था असेल किंवा सामाजिक शांतता असेल ही पाळणं खरंच गरजेचं आहे। पण काय झालंय, पुणे हे माहेरघर माहेरघर म्हणता म्हणता पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी येत आहेत। बरं, येऊ द्या, यायला काही हरकत नाही, परंतु ते विद्यार्थी रात्रीच्या वेळेला हे जे काय आपल्याला घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी काय खायचं काय प्यायचं हे त्यांना स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा त्या गैरफायदा घेताना आपल्याला दिसत आहेत। तिथे ते दारू प्यायला जातात किंवा पार्टीला जातात किंवा पब मध्ये जातात। ते गेल्यानंतर ती त्यांची दारू जास्त होते आणि मग जो काही कालचा प्रकार कोरेगाव पार्क मध्ये पिंगळे वस्तीमध्ये घडला की ते जे काही दारू पिणारे तरुण तरुणी आहेत ते बाहेर सोसायटीच्या इथं बाथरूमला बसतात, अश्लील चाळे करतात। याच्यावर खरं पोलिसांनी म्हणजे पिंगळे वस्ती ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं त्या पीआयचं काम आहे की हे जे काही हॉटेल चालतात हे आतमध्ये त्यांना बाथरूमला किंवा आतमध्ये बसायला या गोष्टी आहेत का नाही हे खरंच पोलीस स्टेशनच्या पीआयचं पाहणं गरजेचं आहे। जे धंदा करतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। काय झालेलं आहे की बाबा दारू पिऊन ही मुलं बसणार, चाळ्या करणार किंवा नको त्या गोष्टी करणार। या गोष्टी होत असताना या विद्यार्थ्यांवर सुद्धा पालकांचा कुठलाही कंट्रोल नाही। हे विद्यार्थी इथे येतात, भाड्याने राहतात किंवा मोठमोठी घरं घेतात आणि मग त्यांना सांगणारं कोणी नसतं। पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली की आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणतात, नाही केली तर आमच्यासारखे लोक त्यांना बोलत असतात। त्याच्यामुळे या कारवाई आणि कायदा सुव्यवस्था समन्वय साधणं गरजेचं आहे। तिथले जे काही पोलीस स्टेशनचे पीआय आहेत त्यांनी तिथे जेवढे हॉटेल आहेत त्यांची जी काही गिराईक म्हणजे खाणारी जी काही लोक आहेत किंवा हॉटेलला येणारी जी मुलं मुली आहेत त्यांनी बाहेर कोणताही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, शांतता भंग करू नये। या दोन्ही गोष्टीचं पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालवणारे या दोघांनी समन्वय करणं गरजेचं आहे। या मुलांमुळे काय होतं, निश्चित त्या मुली ज्यांना कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु आमची जी लोकल मुलं आहेत ती बिघडतात, ती त्या पद्धतीने वागतात तर आम्ही का नाही तसं वागू असं त्यांच्या मनात येतं। त्यामुळे समुपदेश करणं सुद्धा गरजेचं आहे, त्याशिवाय हे प्रकार कंट्रोलमध्ये येणार नाही। आणि हा कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा विषय नाहीये, हा पुणेकरांनी रस्त्यावर उतरून प्रशासन आणि पुणेकर यांना दोघांनी या गोष्टी समन्वय साधून कारवाई होणं गरजेचं आहे। अजित चव्हाण सुद्धा काही बोलू इच्छित आहेत या सगळ्या मुद्द्यावरती। अजित चव्हाण बोला। सिद्धेश टाकोलेजी, मला एक गोष्ट इथं मांडायची आहे। माझं पुणे आजोळ आहे बर आणि माझा अर्धा अधिक काळ आयुष्याचा पुण्यामध्ये व्यतीत झाला। या शहराबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि इथले जे स्थानिक गावकरी आहेत जवळपास ते सगळे आसपासचे आमचे नातेवाईक आहेत। बर, आता गौरीताईंनी ज्या पद्धतीनं इथे हे सगळं केलंय, ताई आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। सिद्धेशजी, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला मला एक गोष्ट सांगायची आहे, ज्यांची पाल्य पुण्यामध्ये राहतात त्या पालकांनी आपल्या मुला मुलींना सोडून दिलंय का? देशामधल्या सर्वच परिसरामधल्या उच्चभ्रू धेंडांची मुलं इथे आहेत। मध्यंतरी पोर्शे प्रकरणानंतर मी अभिनंदन करेल पुणे महापालिकेचं, पोलिसांचं अत्यंत कडक कारवाई केली होती। माझ्या अनेक मित्रांचे 5-5, 6-6 कोटीचं नुकसान झालं। कुठल्याही राजकीय दबावाला आम्ही बळी न पडता रुपालीताईंच्या म्हणण्याची मी 100% सहमत आहे। आम्ही हे सगळे पद तोडून टाकले होते, परंतु न्यायालयाचा आश्रय घेऊन, म्हणजे रुपालीताई जसं म्हणाल्या की घटनेनं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय
अरे बाबांनो, तुम्ही हॉटेलमध्ये जाता पण तुम्ही स्थानिक गावकऱ्याच्या घरासमोर गोंधळ घालता. अत्यंत तोकड्या कपड्यामध्ये तुम्ही मद्यधुंद अवस्थेमध्ये एखाद्या सोसायटीच्या परिसरात जाऊन लघुशंकेला बसता, तिथं गोंधळ घालता, तुमच्या गाडीतले टेप मोठमोठ्यानं वाजवता. म्हणजे स्थानिकांची खरंच मोठी अडचण झाली. आणि याच्यामध्ये सरकार आणि प्रशासन म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, माननीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय अजितदादांनी या विषयामध्ये अत्यंत कठोर भूमिका घेऊन कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाचा विचार न करता सगळे अनधिकृत पब बार तोडून टाकले होते. 7-8 महिने पूर्णपणे हे सगळं कल्चर जवळपास मोडकळीला आणलं होतं. परंतु या उच्चभ्रू धेंडांच्या मुला मुलींचा पार्टीचा हा हव्यास इतका मोठा आहे, हे लोक न्यायालयामध्ये जातात, प्रशासनाचे हात खरंय बांधले अजितजी, जातात, आता ज्या सरकारचे हात गौरी बांधले पिंगळेंनी, जातात. ज्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी पिंगळेंनी या संदर्भामध्ये आवाज उठवला होता त्या सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. गौरीजी, काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी आणि नेमका तुम्ही हस्तक्षेप करायला गेला असताना तुमच्यावरती काय प्रसंग ओढावला का त्यावेळी? संदीपजी नमस्कार. आफ्टर 5 नावाचा पिंगळे वस्तीमध्ये हा पब आहे. या ठिकाणी काल सुमारे 8:30च्या दरम्यान कोरेगाव पार्क मधीलच एका पब मध्ये पार्टी बंद केल्यानंतर पोलिसांनी, ती जवळजवळ MIT कॉलेजची फ्रेशर पार्टी होती ही, जवळपास 200 ते 300 विद्यार्थी हे होते, स्टुडंट, तेवढे सर्व या पिंगळे वस्तीमध्ये असणाऱ्या आफ्टर 5 या पब मध्ये आले. आणि त्यानंतर ना त्यातलेच काही मुलं ही जे सार्वजनिक रोड आहे त्या रोडवर बसून त्यांनी मद्यपान केलं. ते मद्यपान करत असताना सोसायटी मधीलच एका ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना विचारणा केली की ह्या पब्लिक प्लेस मध्ये हे अलाउड नाहीये, तुम्ही या ठिकाणी हे दारू पिऊन गोंधळ करू नका. तर त्यांनी बॉटल फोडून चक्क त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि याच कारणामुळे स्थानिक नागरिक देखील सर्व त्या ठिकाणी जमा झाले आणि त्या होऊन पोलिसांनी देखील मग त्यावेळेस लाठीचार्ज करावा पोलिसांना. आणि मी आवर्जून सांगेन की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, आपण वारंवार म्हणताय, परंतु पुणे हे विद्येचे माहेरघर आता राहिलेले नाही असं मला वाटतं. ते ड्रग्सचं कॅपिटल झालेलं आहे. गौरीजी, आता हाच मुद्दा धरून मी रुपालीताईंकडे जातोय, कारण रुपालीताई या सुद्धा आता त्यांनी महिलांबद्दल आवाज उठवलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिथे जिथे अन्याय घडतो तिथे रुपालीताई ह्या खंबीरपणे उभ्या असतात. तुम्ही आता या संदर्भामध्ये रुपालीताईंकडे जाणार आहात का? आणि रुपालीताई, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही काय भूमिका घेताय? एक लक्षात घ्या. बोला ताई बोला. त्यावर कठोर कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहेच, कारण की बेकायदेशीर असलेला हा पब आहे, रहिवासी एरियामध्ये आहे. या ठिकाणी फक्त 15 मीटरवरच मंदिर आहे, शाळा आहे आणि हॉस्पिटल आहे. तरी देखील या जर परवाना मिळाला असेल, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती गौरीताई, कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याकडे वेळेची सध्या तारांबळ उठते, परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी आता तुमच्याकडे येतो रुपालीताई. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही काय निर्णय घेताय आणि तुम्ही या संदर्भामध्ये आता काय भूमिका बजावताय पक्षातर्फे? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि सत्तेमध्ये आहोत. मी तुम्हाला पुन्हा सांगते, गौरीताईंनी जो काही इन्सिडेंट सांगितला की सार्वजनिक रस्त्यावर दारू पित होते, ते ज्येष्ठ नागरिक विचारायला गेल्यावर त्या विद्यार्थ्यांनी तो हल्ला केला. त्यावेळेला खरं ही लोक जी दारू पिणारी बसली होती, त्यावेळेला तिथले लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते किंवा ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांना विचारण्याबरोबर 112ला फोन करणं गरजेचं आहे. तातडीने तिथले जे दारू जे पितात हे विद्यार्थी, त्यांना तिथं थांबवणं गरजेचं आहे. एक आपण लक्षात घ्या, पुणे शहर हे विद्येचं माहेरघरच आहे. आमच्या पुण्याला कुणीही बदनाम करू शकत नाही. जे कोणी बाहेरचं येतात ती काही विकृत लोक असतात की जे ड्रग्स विकतात, मारामारी करतात, गुन्हेगारी करतात. मी साध्या गाडीचा जरी धक्का लागला कुणाचा आणि भांडत असेल तर उतरून विचारते, का रे बाबा का भांडतोय, तुला फार भांडायची हौस आली असेल तर बाहेर ये, कडेला घे, नागरिकांना त्रास करून देऊ नको. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण नुसतं सांगून किंवा या गोष्टी होत नाही. निश्चित याच्यावर कारवाई केली जाईल. रेल्वेमध्ये जर पब असेल तर त्याची कायद्याची तपासणी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही याच्यात अभय दिलं जाणार नाही. त्या मुलांवरही कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर बेकायदेशीर परवाने असतील त्याच्यावरही कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. मला माहित नाही, मी पिंगे वस्तीचा हा पब बघितलेला नाहीये, पण अख्ख्या कोरेगाव पार्क मध्ये एंटरटेनमेंट असेल, पबची जी काही आहे, हॉटेल. रुपालीताई, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता याला चाप बसतो का हे सुद्धा येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.